जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाचे जे काही लेटेस्ट अपडेट असतात तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतात. तर सध्याच्या घडीला आपल्याला माहिती आहे की जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे या ठिकाणी व्यवस्थापनासंदर्भात सूचना, तर त्याच्यामध्ये आजच्या दिवसापर्यंत जी काही जाहिरात अपलोड करण्याची सध्या मुदतवाढ देण्यात आली. आता हे जे काही जाहिरात आहे तर ह्या जाहिरात ज्या ज्या आस्थापनांनी सध्या बघा या ठिकाणी पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेली आहे, तर अशा संस्थांची जी जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या बघा अद्यापही पूर्ण नसेल. अशा व्यवस्थापनांनी जी काही आजच्या 12 वाजेपर्यंत या ठिकाणी जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात संपूर्ण अपडेट करायची आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की सध्या जवळपास 550 प्लस ज्या काही व्यवस्थापन आहे या ठिकाणी संस्था आहे तर त्यांच्या जाहिराती सध्या तरी या ठिकाणी बघा अपलोड झालेल्या नाही. तर त्या अनुषंगाने महत्त्वाचं जे काही एक स्टेटमेंट देखील या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याच्यावर महत्त्वाची जी काही PDF फाईल तुम्हाला इथं दाखवतो. ज्या काही पेंडिंग प्रायव्हेट सोसायटी आहे की ज्यांनी आतापर्यंत या ठिकाणी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, परंतु जी जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या बघा अपलोड केलेली नाही. काही ठिकाणी आपल्याला जाहिरात अपलोड केलेली आहे, परंतु काही अंशी त्या ठिकाणी त्रुटी आढळल्यामुळे बघा रिजेक्ट देखील झालेले आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ही जी काही यादी दिसते तर ही यादी आताची लेटेस्ट असणार आहे. 21/7/2026 7:40 ही यादी जी आहे तर ही यादी सध्या बघा या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही रोस्टर आणि सब्जेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट स्टेटस रिपोर्ट असणार आहे. ह्याच्यात मॅनेजमेंट जी आहे तर ह्या संपूर्ण प्रायव्हेट मॅनेजमेंट असणार आहे. मीडियम ऑल असणार आहे, कारण ह्याच्यामध्ये मराठी मीडियम, हिंदी मीडियम, त्यानंतर इंग्रजी माध्यम, उर्दू माध्यम अशा संपूर्ण या ठिकाणी ज्या काही मॅनेजमेंट आपल्याला आलेल्या ज्या काही नोंदणी झालेल्या संस्था पाहायला मिळत आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर एखादी समजा आता इथं अहिल्यानगरची संस्था तुम्हाला दिसते. ही संस्था प्रायमरीची या ठिकाणी लेवल होतं, म्हणजे 1 ते 5 आणि 6 ते 8च्या वेकेन्सी सध्या बघा इथं होत्या. मीडियम मराठी होतं, एंट्री या ठिकाणी बघा केलेली होती, परंतु ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती सध्या त्या ठिकाणी ॲड झालेली नाही. म्हणजे त्या ठिकाणी जाहिरात जी आहे तर ती जाहिरात दिलेली नाही. तर अशा प्रत्येक ज्या काही संस्था आहे तर त्या संस्था बघा इथं दाखवण्यात आले. काही संस्था स्टेटस जो आहे तर इथं बघा रिजेक्ट दाखवतोय. काही संस्थेच्या एंट्री लेवलला होते, परंतु फायनल जाहिरात सध्या बघा इथं आलेली नाही. आता ही जाहिरात जी आहे तर आपण प्रायमरी असेल, सेकंडरी असेल म्हणजे 9 ते 10 असेल, 6 ते 8 असेल, अशा बऱ्याचशा या ठिकाणी पाहायला मिळतात. पुढची जाहिरात इथं बघा अकोल्याची तुम्हाला दिसते. त्याच्यामध्ये जाहिरात या ठिकाणी संपूर्ण प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया या ठिकाणी अप्रूव्हल पर्यंत आलेली होती, परंतु लास्टमध्ये सध्या रिजेक्ट झालेली आहे. म्हणजे काही त्रुटी त्या ठिकाणी आढळलेली आहे, त्यामुळे रिजेक्ट सध्या बघा अशा पद्धतीने झालेल्या पाहायला आपल्याला मिळत आहे. तर अकोल्याच्या जवळपास या ठिकाणी दिसतंय. अकोला सेकंडरी असेल. त्यानंतर पुढे अजून तुम्हाला या ठिकाणी पुढची जिल्हा परिषद दाखवतो. अमरावती जिल्हा परिषदमध्ये देखील बऱ्याचशा प्रमाणात ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी प्रायमरी संदर्भात, त्यानंतर या ठिकाणी सेकंडरी संदर्भात येणार होत्या, परंतु आता ह्या ज्या वेकेन्सी आहे तर ह्या वेकेन्सी सध्या बघा प्रायव्हेट सोसायटीच्या आपल्याला येताना पाहायला मिळणार नाही. कारण हे जे काही अप्रूव्हल होण्यासंदर्भात आजची 12 तारखेपर्यंत 12 वाजेपर्यंत जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ सध्या देण्यात आली. अजून ह्याच्यामध्ये प्रत्येक आपल्याला जिल्ह्यामध्ये सध्या पाहायला मिळतात. उदाहरणार्थ बीड जिल्ह्यामध्ये देखील तुम्ही बघू शकता. बीड जिल्ह्याची जी काही प्रायमरीची असेल, सेकंडरीची असेल, या ठिकाणी मानव सेवा मंडळ असेल किंवा श्री शिवाजी शिक्षण संस्था असेल, अशा बऱ्याचशा संस्थांच्या या ठिकाणी ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिराती पेंडिंगमध्ये होत्या. आणि ह्या संपूर्ण बघा आता 12 वाजेपर्यंत जरी मुदतवाढ असली तर ह्याच्यामध्ये आता किती ज्या व्यवस्थापन आहे, आस्थापना आहे तर त्या सध्या पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड होऊ शकतात. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही आकडेवारी बघितली तर बरीच मोठी आहे. म्हणजे 550 पेक्षा जास्त संस्थांच्या जाहिरात ज्या आहे तर त्या जाहिरात सध्या बघा या ठिकाणी अप्रूव्ह झालेल्या आहे. ह्याच्यामध्ये काहींच्या सध्या अप्रूव्ह झालेल्या आहे. आता भंडारा जिल्हा परिषदमध्ये देखील तुम्हाला इथं लिस्ट दिसते. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रायमरीच्या, सेकंडरीच्या वेकेन्सी होत्या, त्या वेकेन्सी देखील इथं दिसत आहे. आता काही ठिकाणी जे काही या ठिकाणी जो स्टेटस दाखवण्यात आलाय त्या स्टेटसमध्ये बघा सब्जेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट स्टेटस जो आहे तर तो फॉरवर्ड देखील दाखवण्यात आलाय. काही ठिकाणी नॉट एंटर दाखवण्यात आले. या ठिकाणी फॉरवर्ड म्हणजे जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात संपूर्ण अप्रूव्ह होऊन त्या ठिकाणी फॉरवर्ड देखील झालेली पाहायला मिळत आहे. तर काही व्यवस्थापनांची जाहिरात जी आहे तर त्या जाहिराती नॉट एंटर म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जाहिरात सध्या बघा त्या ठिकाणी नोंद झालेली पाहायला आपल्याला मिळत नाही. म्हणजे अप्रूव्ह झालेली पाहायला मिळते, नोंदणी वगैरे संपूर्ण, परंतु जाहिरात लेवल जी आहे तर ती अपलोड झालेली पाहायला मिळत नाही. ह्या चंद्रपूरची झाली. परत तुम्हाला छत्रपती संभाजीनगरची इथं बघा दिसते. काही जे काही संस्था आहे तर त्या संस्थांच्या जाहिराती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. परत बघा अजून छत्रपती संभाजीनगर नंतर धाराशिव डिस्ट्रिक्टचं इथं बघू शकतो आपण धाराशिवचं. तर धाराशिवचे देखील प्रायमरीच्या बऱ्याचशा वेकेन्सी होत्या, त्यांच्या जाहिराती इथं सध्या अपलोड झालेल्या आपल्याला पाहायला मिळत नाही.
परत पुढचा अजून डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथं दाखवतो धाराशिव. धुळे संदर्भात देखील तुम्ही बघू शकता. धुळेची ज्या काही या ठिकाणी मानव समाज उन्नती मंडळ असेल धुळे किंवा किसन विद्या प्रसारक समाज संस्था असेल, ह्या सेकंडरी आणि प्रायमरीच्या वेकेन्सी होत्या. त्याच्यामध्ये काहींच्या नॉट एंटर आहे, काहींच्या फॉरवर्ड झालेल्या आहे. तर अशा पद्धतीने सध्या बघा या ठिकाणी अप्रूव्हल किंवा रिजेक्ट संदर्भात स्टेटस आपल्याला दिसत आहे. गडचिरोलीचा जर विचार केला तर इथं सेकंडरीची सर्वात जास्त वेकेन्सी होती. तर ती काही बघा या ठिकाणी फॉरवर्ड झालेली आहे, काहींची जाहिरात इथं अपलोड झालेली नाही, काहींची रिजेक्ट झालेली देखील सध्या पाहायला मिळते. त्यानंतर फायनल लेवलला रिजेक्ट जरी झाली तरी देखील त्याच्यामध्ये काही ना काही त्रुट्या आढळतात. आता इथं गोंदिया संदर्भात देखील देण्यात आलेले आहे. गोंदियाचं बघा एवढ्या मोठ्या प्रमाणात सध्या बघा या ठिकाणी संस्थेच्या जाहिराती अपलोड झालेल्या पाहायला मिळत नाही. हिंगोलीचं जर बघितलं आपण तर हिंगोलीचं सेकंडरी संदर्भात बघा जे काही वेकेन्सी आहे 6 ते जवळपास 10 पर्यंत, तर त्या वेकेन्सी मोठ्या प्रमाणात होत्या. परंतु या ठिकाणी जे काही संस्थेच्या नॉट एंटर आहे, तर काही संस्थेच्या फॉरवर्ड झालेल्या म्हणजे जी काही जाहिरात आहे तर ती पुढे व्हेरीफायसाठी फॉरवर्ड झालेली देखील पाहायला मिळते. हिंगोलीचं या ठिकाणी झालं. त्यानंतर जळगावचं बघूया आपण. जळगावमध्ये देखील तीच परिस्थिती पाहायला मिळते. प्रायमरीची असेल किंवा इतर असेल तर ह्या संपूर्ण रिजेक्ट झालेल्या आपल्याला पाहायला मिळते. जालना विभाग जर घेतला आपण जालन्या संदर्भात, तर जालन्यामध्ये देखील नॉट या ठिकाणी बघा एंटर दिसते. रिजेक्ट झालेल्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला वेकेन्सी त्या ठिकाणी येणार होत्या, तर त्या देखील इथं अपलोड झालेल्या पाहायला मिळत नाही. जालनाचं झालं. कोल्हापूरमध्ये देखील बघा एंट्री या ठिकाणी आपल्याला रिजेक्ट झालेली दाखवते आणि कोल्हापूरची जिल्हा परिषदची जी काही वेकेन्सी आहे तर ती मात्र आलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढची जर बघितली आपण कोल्हापूर नंतर लातूर आहे. लातूर संदर्भात बऱ्याचशा जाहिराती ज्या आहेत तर त्या फॉरवर्ड झालेल्या आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहे. म्हणजे सेकंडरी असेल, मराठी मीडियम असेल तर त्या संदर्भात. पुढचं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राची ही यादी आहे. लातूरमध्ये सर्वात जास्त बघा या ठिकाणी संस्था ज्या आहे तर त्या संस्था फॉरवर्ड आणि महत्वाचं या ठिकाणी जे काही नॉट एंटर म्हणजे सर्वात जास्त जाहिराती या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत होत्या. परंतु ह्याच्यामध्ये जाहिराती ज्या आहेत तर त्या जाहिराती एंट्री लेवल आणि नॉट एंटरमध्ये सर्वात जास्त पाहायला आपल्याला मिळत आहे. लातूरच्या सर्वात जास्त बघा इथं जवळपास 30 ते 40 या ठिकाणी संस्था ज्या आहेत तर त्या फक्त लातूरच्याच सध्या पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढे अजून तुम्हाला मुंबई साईड जर बघितलं आपण तर मुंबईची इंग्लिश माध्यमाची या ठिकाणी फॉरवर्ड झालेली. त्यानंतर बाकी मराठी माध्यम वगैरे असेल त्यांच्या जाहिराती सध्या या ठिकाणी आपल्याला मुंबई साईडच्या ज्या संस्था आहेत तर त्यांच्या पाहायला इथं मिळत नाही. त्यानंतर मुंबईनंतर नागपूरचं इथं बघू शकतात तुम्ही. अशा संपूर्ण महाराष्ट्राच्या इथं पाहायला मिळते. नागपूरमध्ये पण तीच अवस्था इथं पाहायला मिळते. नांदेडचा जर विचार केला नांदेडमध्ये देखील जाहिरात जी आहे तर त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अप्रूव्ह झालेल्या नाही. तसेच बाकीच्या आहेत तर त्या फॉरवर्ड देखील झालेल्या आहे. आता याच्यामध्ये बऱ्याचशा नांदेडमध्ये जे काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी देखील या ठिकाणी आपल्याला खाजगी संस्थाच्या कमी पाहायला मिळतात. नंदुरबार जर घेतलं तर नंदुरबारमध्ये या ठिकाणी जय मल्हार शिक्षण प्रसारक मंडळची होती, रिजेक्ट झालेली आहे. त्यानंतर ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ आहे, त्याची जाहिरात दिलेली नाही. त्यानंतर या ठिकाणी सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ, त्याची जाहिरात दिलेली नाही. तर नंदुरबारच्या एकूण 3 सध्या बघा होत्या. नाशिक जर विचार केला आपण तर नाशिकच्या बऱ्याचशा या ठिकाणी रिजेक्ट झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये निफाड तालुका एज्युकेशन असेल किंवा आदिवासी विद्या प्रसारक समाज असेल, बरोबर, तर ह्यांच्या रिजेक्ट झालेल्या पाहायला मिळतात. नाशिक जिल्हा परिषदची जाहिरात जी आहे तर ती सध्या आलेली आहे. पालघरचा जर विचार केला पालघरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात सध्या बघा ह्या अशा जाहिरात ज्या आहेत तर त्या आलेल्या पाहायला मिळत नाही. म्हणजे एकंदरीत आपण पुणे जिल्हा परिषदचा विचार केला तिथली जाहिरात आली, मात्र खाजगी व्यवस्थापनाच्या संस्थांच्या आहे त्यांच्या जाहिराती बऱ्याच प्रमाणात आल्या नाही. रायगडचा विचार केला तिथे देखील नाही आल्या. रत्नागिरी असेल तिथे देखील सध्या बघा या ठिकाणी सेकंडरीची जाहिरात पाहायला मिळत नाही. म्हणजे एकंदरीत सांगली असेल, त्यानंतर सिंधुदुर्ग, सोलापूर, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे या ठिकाणी ठाणे असेल, पुढे अजून या ठिकाणी तुम्हाला जिल्हा दिसतोय ठाणे नंतर वर्धा असेल, तर ह्या संपूर्ण बघा वाशिम, यवतमाळ, एकंदरीत इथं जर आकडेवारी बघितली तर 556 एवढ्या ज्या काही व्यवस्थापन आहे, बरोबर, तर त्यांची जाहिरात जी आहे तर ती जाहिरात अद्यापही ह्याच्यामध्ये पवित्र प्रणालीवर सध्या अपलोड झालेली पाहायला मिळत नाही. तर काहींची 556 मध्ये फॉरवर्ड झालेली आहे, बरोबर, म्हणजे संपूर्ण अप्रूव्हल होऊन पुढे त्या ठिकाणी फॉरवर्ड झालेली माहिती आपल्याला ह्याच्यामधून माहिती इथं मिळते. आता ह्याच्यामध्ये आज रात्री 12 वाजेपर्यंत किती त्या ठिकाणी बघा अप्रूव्हल होत आहे आणि फॉरवर्ड होत आहे, तर त्या सध्या बघा पुढे येणारी माहिती जशी येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी ह्या वेकेन्सीमध्ये जवळपास काही वेकेन्सी सध्या 12 वाजेपर्यंत आपल्याला पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या पाहायला मिळतील. तर ही एक महत्त्वाची जवळपास 56 संस्थांची जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर पुढची अपडेट जशी येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास, माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल
चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.